कुठ्ठाळी मतदारसंघातील केसरव्हाळ झरीजवळ जीटीडीसीच्या जागेत 35 खोल्यांच्या 3 तारांकित हॉटेल प्रकल्पाला मान्यता दिल्याचा खुलासा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी सभागृहाला केला। काँग्रेस आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी प्रश्नकाळात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री आजगावकर बोलत होते। दरम्यान या प्रकल्पाचा केसरव्हाळ झरीला कसलाच धोका नाही, उलट जीटीडीसी मार्फत या झरीचे नियमित स्वच्छता केली जाईल, तसंच या हॉटेलमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असा दावाही मंत्री आजगावकर यांनी यावेळी केलाय। केसरव्हाळ हांगा आमची 28,282 स्क्वेअर मीटर जमीन आसा आणि ती जमीन सद्याक तशीच पडून आसा। थंय इलिगली एन्क्रोचमेंट इलिगली ऍक्टिव्हिटी घडता आणि त्या जमनीचो सरकार कांयच फायदो जायना, सरकाराक कांयच फायदो जायना। जीटीडीसीन सद्याक त्या जमनीचो बरो उपयोग करून घेवपा खातीर थंय बरी सुविधा तयार करपा खातीर प्रोसेस चालू केला। 5 स्टार हॉटेल 3 स्टार हॉटेल सांगता मर्दे बेगीन सांग। जीटीडीसीन टेंडर मागून थंयचे जाग्यार प्रोजेक्ट करपाचे डिझायनिंग, बिल्डिंग, फायनान्सिंग आणि ऑपरेटिंग प्रोजेक्ट फॅसिलिटी खातीर प्रस्ताव मागल्या। केसरव्हाळ झरीचे देखभाल करून ती निवळ करप हे काम करतानाच थंय लागीं आशिल्ल्या जाग्याचेर 35 रूम एक 3 स्टार हॉटेल बांदपाचो विचार आसा। 3 स्टार किंवा त्याचे वयले दर्जाचे हॉटेल बांधले जाल्यार त्याचो उपयोग थंय लागीं आशिल्ल्या वेन्ना इंडस्ट्री इस्टेटचे खूप कंपनीचे कॉन्फरन्स वगैरे आयोजित करपाक जातलो। ह्या हॉटेलचे बांदकाम करताना आमी केसरव्हाळ झरीक कसलोच इफेक्ट जावपाक दिवचे नात। त्या न्हंयचे उदक निवळ दवरपा खातीर आमी सगळी जबाबदारी घेतले। हे हॉटेल बांदतकीच त्या हॉटेलाचे खातीर लागपी उदक थंयचे झरीचे घेवपाक मेळचे ना किंवा थंय बोरवेल बांदपाची परवानगी आमी तांकां दिवचे नात। एक मिनिट स्पीकर सर हॉटेल चलोवपी जो कॉन्ट्रॅक्टर आसतलो तेका पीडब्ल्यूडीचे उदक घेवपाक पडटले, थंयचे उदक ना। हो प्रोजेक्ट मुखार व्हरतना थंयचे पंचायतीक हातूंत उलयले ते थंयचे पंचायतीक कांय प्रश्न आशिल्ले, थंयचे लोकल एमएलए बाय सल्डना कोणा ऑब्जेक्शन ना आणि पंचायतीक मेंबर्स हेचे कडून आमी उलोवणी करून त्याचे डाउट्स आमी क्लियर केल्यात। ऑब्जेक्शन ना आमकां ऑफिशियली कोणेच थंय ह्या प्रोजेक्टाक विरोध करून ना। कोणे केला ना प्रोजेक्ट जालो जाल्यार सरकाराक रेव्हेन्यू मेळटलो, लोकल्स हांकां जॉब मेळटले, थंयचे झरीक कसलोच इफेक्ट जावचो ना। आतां उलय स्पीकर सर। ती झोरपडे हा वेर्ना इलेक्ट्रॉनिक सिटी सगळ्या इंडस्ट्री हाय, सगळ्या बोरवेल मारले थिंगा ते उदो हेय उदो जो तर त्रास जाले ते हॉटेल येतले ते हॉटेल सगळे हॉटेल एक दिली लिजा दिली 30 इयर्स 90 इयर्स सगळे हॉटेल दिली हेय दिवपा सोदताय तुम्ही आणि ती डिस्ट्रॉय करून सोदताय। मुगे मागणे हा गव्हर्नमेंटाक डोंट डिस्ट्रॉय द इकोसिस्टम। ते इट इज अ बायोडायवर्सिटी साइट, ते उदो हा ते चार्ज जातले। Have a at least EIA done properly. It will not कोणो येईल जाल्यार ते उदक साल्वा करपा ना। ते बोरवेल आहाय त्यो कितली जाले, ते लेफ्ट साइडीन तो दोंगर कातरला, ते दोंगर कातरलो तो ब्रिजाकू तेजे सगळे दॅट इज अ वॉटर स्पॉन्ज तो पासून दोंगर कातरलो। So it is a grave concern there. I am raising a issue which is सारको मुखार त्रास जातलो। हुंय तरी I think government has to reconsider this project. Will the government reconsider this project? स्प्रिंग जी हा तेका टच जावचे ना, खंयचोच तेका तळे उबाना। स्प्रिंग हा तो तुम गाबार करते। अरे तुका जितली लागी म्हाका ती लागी हा उलच्यान लागी हांव प्रोजेक्ट बोगले बांदील जाल्यार स्प्रिंगा कडेन तो स्प्रिंग गाबार जातलो सोपलो कितलो गव्हर्नमेंट ते हे करपा जाय। गव्हर्नमेंट शुड सेव एनवायरमेंट। या स्प्रिंगाचे 3 फाटी टेंडर जालो, 3 फाटी टेंडर जाले आता 3 फाटी टेंडर जाले दिना का कोणा। साळावली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची पुनर्बांधणी करून लवकरच एक बैठक घेतली जाईल अशी ग्वाही जलस्रोत मंत्री विनोद पालेकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिली। विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी प्रश्नकाळात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री पालेकर बोलत होते। यावेळी कवळेकर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले। सुमारे 650 धरणग्रस्तांचे प्रश्न गेल्या 40 वर्षापासून रेंगाळत पडले आहेत। या धरणग्रस्तांना दिलेल्या जमिनींचा मालकी हक्क अजून सरकारकडेच आहे। धरणग्रस्तांच्या जमिनींचा मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सध्या अडकून राहिली आहे। मालकी हक्क मिळण्यासाठी त्यांची नावं उतार्यात पहिल्या कॉलममध्ये आली पाहिजेत।
हा प्रश्न सोडवण्यासाठी किमान आता तरी समयमर्यादा निश्चित केली पाहिजे असे मुद्दे कवळेकर यांनी यावेळी उपस्थित केले। यावर मंत्री पालेकर यांनी समितीची बैठक घेऊन हा प्रश्न तडीस लावण्याचं आश्वासन दिले। जे डॅमाविषयी विचारला, जे सालावली डॅम रिहॅबिलिट जे लोक जाल्ले आसात आणि त्या धरणा खातीर त्यांना धरणग्रस्त जे लोक आसात त्यांना रिहॅबिलिट करता आसतना जे प्रॉमिसीस सरकारान दिल्ल्यो त्या टायमाक बांदोडकराच्या टायमार पासून ते मागीर सुद्धा जे 650च्या वयर लोकांक रिहॅबिलिट केल्ले आसात, त्यांना शिफ्ट केल्ले आसात, जे धरणग्रस्त लोक जे आसात त्यांचे प्रश्न सगळे सुट्यो झाले का कितें? रिहॅबिलिट केल्ले लोक जे थंयच्यान शिफ्ट केल्ले, पयलीं आमचे मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकराच्या टायमाक त्या टायमा साकून मागीर अनेक मुख्यमंत्री त्याच्या उपरांत जावन गेले, तितले लोकांच्या फुड्यान हो प्रश्न त्या लोकांनी हाडलेलो आसा, पूण तो अजून सामको सुट्यो जालो ना। म्हळ्यार कशें तुमी आतां म्हणलें तांकां 10,000 जमीन रोवपा दिल्या, बरोबर, 400 मीटर तांकां घर बांदपा दिल्या, बरोबर, पूण तांकां ते कॉलम 2 वयल्यान कॉलम 1 अजून हाडली ना। म्हळ्यार कॉलम 2 म्हळ्यार तुमकां खबर आसा की कॉलम 2 भितर अजूनय गव्हर्नमेंट जो ओनर गव्हर्नमेंट आसा WID आनी अदर कॉलमा भितर त्यो पार्टी आसात। त्यांनी कशें म्हणलें 20 वर्सां जाले उपरांत तुमी कॉलम 2 वयल्यान क्लास 2 वयल्यान क्लास 1 येतले। क्लास 1 येवप म्हणल्यार गव्हर्नमेंटाचें नांव कशें वयतलें, तुमचें नांव येतलें मेन पार्टी म्हणून, मेन ओनर म्हणून अशें येतलें। तें जालें ना अजुनूय। कलेक्टराचो रोल मागीर येता, कलेक्टरान मागीर तें फुडलो प्रोसेस करपा जाय तें जालेंच, पूण हे कमिटीन हें करून म्हाका दिसता तुमी ती इन्स्ट्रक्शन थंय वचपा जाय की कलेक्टरान कॉरिजनम काडला कसो, अशें काडलें आसा की तुमचे डॉक्युमेंट प्रोड्यूस करा आनी तुमकां आमी मागीर क्लास 2 वयल्यान क्लास 1 हाडटात, पूण ते डॉक्युमेंट प्रोड्यूस कित्याक करपा जाय हें तुमी कमिटीन सांगपा जाय की डॉक्युमेंट कशें आतां ती पिळगी वाडल्या, तेंचे एक कोणाच्या नांवार अलॉट केली 10,000, त्याचे 2 चेड्याचे आनी 8 नातू अशी हे वाडलेले आसा। पूण हांव कितें म्हणटा, ज्या मनशाच्या नांवार तुमी 10,000 दिल्ली न्ही त्याच मनशाच्या नांवार तुमी आतां हें करात, क्लास 2 वयल्यान क्लास 1 हाडा, मागीर ते पार्टिशन करून न्युट्रिशन पार्टिशन ते करून घेवनी, पूण क्लास 2 वयल्यान क्लास 1 हाडपा न्ही पयलीं, त्यांना मालकी हक्क दिवपा जाय पयलीं, हे ते कमिटीचो रोल आहा। सकारात्मक दृष्टिकोन घेऊन फुडें वचपाची गरज आसा। म्हाका दिसता हाजेर आमी परत एकदा मिटींग करूया, फाटी करूं ना किंवा ना हाजेर आमी चड उलयनासतना आतां हाजे फुडें आमी कितें करूं शकता ताचेर विचार करूया आनी एक सकारात्मक दृष्टिकोन घेवन फुडें वचूया अशें म्हाका दिसता। जवळजवळ 40 वर्सां जाली ह्या धरणाक आनी आमकां खबर आसा 40 वर्सां हे विस्थापीत लोक विस्थापिताचे जगणे जगता। आमी ह्या लोकांबद्दल आमकां कणव आसा हें हांवें पयलींच सांगिल्लें आसा आनी जें कितें करता येणें शक्य आसा आमी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे मंत्री आसा तांकां बरोबर घेवन आमी हांचे प्रश्न बेगार सुटावे करूया। नमस्कार, विधानसभा वृत्तांतात आपलं स्वागत। पुढील 3 ते 4 महिन्यांत पर्यटन खात्याचा मास्टर प्लॅन निश्चित केला जाणार असून लवकरच पर्यटन धोरण निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिली। काँग्रेस आमदार फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी प्रश्नकाळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री आजगावकर उत्तर देत होते। CRZचे नियम लक्षात घेऊन आणि सर्व आमदार तसंच संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच हा मास्टर प्लॅन बनवला जाईल, तसंच पर्यटन धोरण देखील अंतिम केलं जाईल अशी ग्वाही मंत्री आजगावकर यांनी यावेळी दिली। जो मास्टर प्लॅन आणि आमची टुरिझम पॉलिसी हे जे तू सांगतो पळय तेजे भितर सगळें येतलें, हेजे बद्दल डाऊट ना। गोंयचे पर्यटन धोरण आणि पर्यटनाचो मास्टर प्लॅन तयार करपाक सरकारान पावला, उबारून हे काम करपाक घेतला। KPMG एडवायझरी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि टुरिझम अँड लेजर एडवायझर सर्व्हिस स्पेन एका अपॉइंट केल्ल्या। सगळे प्रोजेक्टचे 2 फेज आसात। फेज 1 भितर 6 मॉड्यूल आसात। फेज 2 भितर कन्सल्टंट टुरिझम
डिपार्टमेंटाक फेज 1 चे सगळे मॉड्यूल चे यशस्वी इम्प्लिमेंटेशन करपाक 5 वर्सां आदार करतलो. आज मेरेन फेज 1 चे 4 मॉड्यूल आसा काम पूर्ण जाला आणि सरकारान मॉड्यूल 1, 2 आणि 3 एक मान्यता दिल्या. म्हणजे हे प्रोजेक्ट तुझे येतले म्हणटा पळय ती सगळी स्टडी ते करतले. एक मिनिट. मॉड्यूल 4 हो अत्यंत म्हत्वाचो आसा, ज्या भितर इम्पॉर्टंट अशे टुरिझम पॉलिसीचो समावेश आसा. सरकारान अपॉइंट केल्ली एव्हल्युएशन कमिटी सद्याक मॉड्यूल 4 चो अभ्यास करता. आणि हांवें पयर डिमांड्साचे उलयतना तुका सांगलाच, फुडल्या 3-4 म्हयन्या भितर टुरिझम आमचो मास्टर प्लॅन आणि तुजो टुरिझम पॉलिसी चडांत चड बेगीन करपाची माझी तयारी आसा. हेजेर सिर्फ आशिर्वाद आमचो चीफ मिनिस्टरांनी हेजे भितर भार घेवपाक जाय. तूं जाणा हें कितलें कॉम्प्लिकेटेड आहा तें. कारण गोंयचे पर्यटन क्षेत्रात एक नवे वळण टुरिझम पॉलिसी आणि मास्टर प्लॅन तयार जातकीच मेळटलें. टुरिझम पॉलिसी तयार जातकीच मॉड्यूल 5 आणि 6 चे काम कन्सल्टंट हातान घेतलो. टुरिझम पॉलिसी तयार करतना टुरिझम बोर्ड स्थापन करपा विशयी निर्णय घेवपाचो आसा आणि त्या संबंधी सगळे स्टेक होल्डर्स, एक्सपर्ट, तूं आणि जे तज्ञ आहात तांकां सगळ्यांक भितर घेवन हेजो विचार करपाचें आमी ठरयलां आणि हे काम चालू आसा. आणि सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवनूच हो मास्टर प्लॅन्स आणि आमची टुरिझम पॉलिसी जातली. आणि जे तुवें आतां सांगलां ते मास्टर प्लॅन तयार जालो ते सगळो विचार करूनच हो दवरतले आणि तेजेर आमचें काम चालू आसतलें. आमचो मंत्री जायत फावट म्हणटा आपल्याक त्रास जाता CRZ रेग्युलेशना लागून टू इम्प्लिमेंट टुरिझम रिलेटेड डेव्हलपमेंट. सो हे मास्टर प्लॅना भितर तूं ते तुजे प्रपोजल जे इफेक्ट जाता CRZक लागून तेजेर कितें तुजो हे आसतलो. म्हणजे तुजे मास्टर प्लॅन आसा ते CRZ हॅज टू एग्री. तुका नाजाल्यार मास्टर प्लॅनाक इम्पॅक्ट. सो create such a proposal so that the CRZ authority has to listen to your requirement. They should not create hurdles to your development proposal. Speaker sir. Speaker sir, बाब आमचे नेरी बाब सांगते सारकें खरें. फाल्यां आमी कितें विचार केलो आनी CRZान दुसरोच कायदो हाडलो जाल्यार आमचे सगळे फेल जाले भशेन. बरोबर न्ही? स्पीकर सर, भारत सरकारान इश्यू केल्ल्या ड्राफ्ट CRZ नोटिफिकेशनची दखल आम्ही मास्टर प्लॅन तयार करता असताना घेतलेच. मास्टर प्लॅन तयार करताना सगळे कायदे आणि गाईडलाईन्स याचा अभ्यास करूनच आम्ही मुखार वयतले. राज्यातील जुन्या झालेल्या क्रीडा मैदानांचं अद्ययावतीकरण करण्याचं काम 2019 साली राष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर हाती घेतलं जाईल अशी ग्वाही क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिली. आमदार प्रवीण झांटे यांनी मये मतदारसंघातील 4 क्रीडा मैदानांचा प्रश्न उपस्थित केला असता मंत्री आजगावकर बोलत होते. सध्या क्रीडा खात्यानं सर्व लक्ष राष्ट्रीय स्पर्धांवर केंद्रित केले, त्यामुळे इतर मैदानांची कामं लवकर होऊ शकणार नाहीत असं मंत्री आजगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आता सध्या आम्ही व्हडली चॅलेंज घेतल्या ती नॅशनल गेमीची आणि ही नॅशनल गेम आमकां 100% सक्सेस करपाक जाय, गोंयचें नांव दवरपाक जाय आणि तेज्या खातीर चडांत चड पयसो आमकां नॅशनल गेमीक लागतलो. तुवें जे नार्वे मैदान, चोडण मैदान हे दिल्यात आणि अर्दवाडा मये ह्या 3 मैदानाचे नॅशनल गेमी खातीरच आमकां मातसो प्रॉब्लेम आहा. नाल्यार दिवपाक जाता. एकाच तुका खर्च जातलो कितलो? 12 ते 15 करोड आणि तितलो पयसो आमचे कडेन ना. आता तुझे हातुर्ली आणि कालबाय वाडा ह्या मैदानाचे मेंटेनन्स फुडल्या म्हयन्यांतल्यान हांव सुरू करता. पण हे जे पळयतलो सगळ्या आमदारांचे अशेंच हें जाय तांकां इंडोर वॉल, चेंजिंग रूम्स आणि कितें कितें अशें. पण हे सगळें करतलो जाल्यार कमीत कमी 200 कोटी जाय. म्हाका दिसता चीफ मिनिस्टराचो रायबंदर हा पळय मैदान ताका सुद्दां 4-5 कोटी लागतले. म्हणून हे सगळें आमी मातशें दवरल्यात आणि नॅशनल गेम चालू जाल्या उपरांत आमची हें जाल्या उपरांत मागीर थंय हांव तुजो हें घेता पयलें प्रिफरन्स दिवन. एटलिस्ट तो प्रोसेस जो आसा एस्टिमेट काडपाचो आणि ते मुद्दाम कंप्लीट करचे अशें तुमचे कडेन मागता. नार्वे जिमनाजियम आसा ताचे अजून पर्यंत स्पोर्ट्स इक्विपमेंट दिल्ले ना अजून, ताचेर जरा लक्ष घालपाचें. मातसो म्हाका हें दी नॅशनल गेम जाय पर्यंत मागीर एक पण एटलिस्ट प्रोसेस ताचे मुद्दाम प्रोसेस चालू आसतलो. प्रोसेस कोण आडयना तुजो.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या धक्क्यांचं व्यवस्थापन धोरण ठरवण्यासाठी 2016 साली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचं धोरण निश्चित झाल्यानंतर धक्क्यावरील पर्यटनाशी निगडीत उपक्रमांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिली। आता जो नवो जेटी डेव्हलपमेंट करपाचो जो प्रोजेक्ट आसा टर्मिनल बिल्डिंगचो जो एस्टिमेट आसा Speaker, I am not interested in that. म्हाका ताजो हांव तुका स्पीकर सर बरें स्पेसिफिक विचारला आय एम ओनली ऑन दीस दॅट तुम्हीच टेंडर काढला आणि तो म्हणटा पळय आता की एक्सपेंडिचर सँक्शनाचे अप्रूवल हाका एक्सपेंडिचर सँक्शन लागना हातून तुम्ही गव्हर्नमेंट पयसो घालना दिस इज जस्ट यू आर कॉल्ड फॉर द बीड हायेस्ट कोण पळय हायेस्ट पळय कोण आसता ताका नॉर्मली तुम्ही बीड दिवपाचे 2 वर्ष तुम्ही कॅन्सल करून उडया मरे टेंडर नाका जाल्यार कॅन्सल स्पीकर सर आमकां करपाक जाय स्पीकर सर आमकां करपाकूच जाय तें सिर्फ आमच्या चीफ मिनिस्टरांनी तेजे भितर लक्ष थोडं घालपाक जाय हांव स्पीकर सर ना स्पीकर सर ताका it is a complicated bid. That is one reason. Where finance has raised some how many years of ताका concession दिवप ह्या संदर्भात काही queries raise केल्या प्लस आता सध्या थंय काम करणे शक्य ना बिकॉज ऑफ द ब्रिज कंस्ट्रक्शन त्यामुळे विषय पेंडिंग दवरला नॉट बिकॉज इट शुड नॉट बी गिवन ऑर समथिंग लायक दॅट देर आर सम क्वेरीज दॅट इज वन इश्यू आणि पैसे हांगा आमी खर्च करपाचो नासलो सुद्धा जाल्यार सरकाराक इन्कम येता त्यामुळे कन्सेशन कितले दिवपाचो विषय फायनान्सान येता डेफिनेटली मेन इम्पॉर्टंट भितरलो जो आहा सध्या थंय काम करणे शक्य ना बिकॉज ऑफ द ब्रिज कंस्ट्रक्शन. So we'll take the decision before the bridge is finished, so that once the bridge is finished, the people who are given the concession can work there. मांद्रे मतदारसंघातील तेमवाडा आणि विठ्ठलदासवाडा भागातील किनाऱ्याची धूप होत असल्यानं इथले सुमारे 200 मच्छीमार कुटुंब अडचणीत आली आहेत। मच्छीमार खात्याने त्यांना संरक्षण भिंत बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजून ते पूर्ण केलं नसल्याचा मुद्दा आमदार दयानंद सोपटे यांनी गुरुवारी शून्य काळात उपस्थित केला। दरम्यान या भिंतीसाठी लागणारे सर्व परवाने मिळाले आहेत, मात्र खासगी जमीन मालकांचा ना हरकत दाखला आणि सीआरझेडची मान्यता अजून मिळाली नसल्यानं हे काम रखडल्याचा खुलासा मंत्री पालेकर यांनी यावेळी केला आहे। There is an anxiety in the mind of fishermen in Mandre constituency, especially at Temwada and Vitthaldaswada in Morje, due to erosion of sand which wash away the seashore as their cannons are going away from seashore into the sea. Request the government to take immediate steps to protect the seashore by constructing protection wall or ramp of their safety. Speaker sir, एक दोन पॉइंट मेन्शन करता हांगा जी मोरजी आहात पळय आमचे 2 वाडे तेमवाडो आणि विठ्ठलदासवाडो जवळजवळ 200 फिशरमॅन आहात ज्यांच्यो 200 होडयो आहात जाला कितें प्रत्येक वर्सा सँड इरोजन जायत आसा आणि जेणे करून स्पेस जी आसा पळय ती रेड्यूस जाता जेजे खातीर हांवें आमचे ऑनरेबल मिनिस्टर जे आहात फिशरीज मिनिस्टर तांकां रिक्वेस्ट केल्ली तेज्या उपरांत ते थंय गेले फिशरमॅनाची मिटिंगूय घेतली तांच्यांनी तेन्ना कमिटमेंटूय दिलें की आमी तो बांदता तांच्यांनी जे शब्द दिल्लो कमिटमेंट दिल्ली त्या प्रमाणे फायलय बी करून आय मीन इस्टिमेट बी सगळो रेडी केला प्रोसिजर सुरू केला आतां जाला कितें हाजो एक रिक्वेस्ट आसा इस्टिमेट बी सगळे जाल्ले आसा फक्त फुडलो जो प्रोसिजर आहा दॅट इज टेक्निकल सँक्शन एंड एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल आनी टेंडरींग हो हांव विनंती करता ऑनरेबल चीफ मिनिस्टर त्या बरोबर फिशरीज मिनिस्टर हांकां की जाता तितले बेगीन ते टेंडर जावचे आनी तांची जी एक खूब वर्सांची टेन्शन आहा ते पयस करचे. थँक्यू. थंय थोडी परमिशनांची गरज आहे, एनओसी मेळपा जाय, थोडे प्रायव्हेट प्रॉपर्टी आशिल्ल्या कारणान त्या प्रायव्हेट ओनरांच्यो आमकां एनओसी जाय पडटल्यो, परत सीआरझेडचे आमकां एनओसी जाय पडटल्यो. हे सगळें केल्या उपरांतूच आमकां थंयसर कामाक हात घालूंक मेळटलो. काणकोणच्या श्रीस्थळ गृहनिर्माण वसाहतीत भूखंड मिळावेत
यासाठी तब्बल 30 वर्षांपूर्वी सुमारे 60 अर्जदारांनी गृहनिर्माण मंडळाला पैसे भरलेत। त्यानंतर पुन्हा भूखंडांची किंमत वाढल्याचं सांगून अर्जदारांकडून अतिरिक्त पैसे देखील घेण्यात आलेत। मात्र अजूनपर्यंत त्यांना भूखंड देण्यात आलेले नाहीत। आता पुन्हा 4000 रुपयांची मागणी मंडळानं केल्याचा मुद्दा आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी गुरुवारी सभागृहात उपस्थित केला। याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी ते पैसे विकासासाठी वसूल केले जात असल्याचा खुलासा केला। भूखंडांचे पैसे भरले असले तरी तिथे वीज, पाणी आणि रस्ते उभारावे लागणार आहेत। त्यासाठी हे पैसे भरावेत, त्यानंतर त्यांना भूखंड दिले जातील, असा खुलासा साळगावकर यांनी यावेळी केलाय। आम्ही मिनिस्टराक वयलो तिका जाग्यार मिनिस्टरान अश्युरन्स दिले आय विल लुक इनटू द मॅटर। आता रेट किती 4000 म्हणजे 50 रुपयांनी बाबा हे अश्युरन्स केल्ले त्या तेंपार त्या लोकांच्या पैशांनी अक्वायर केल्लो जागो ऑन द बेसिस ऑफ दोज पीपल। नाल्यार हावसिंग बोर्ड घेयनालो जागो तो तांकां घेतलेच म्हणून तो हावसिंग बोर्डान तो जागो घेतलेलो। हांव म्हणटा CM तूं इंटरव्हीन जा। हे जे लोक चड नाय एटलीस्ट 70 लोक कितले आहा हांव म्हणटा तांकां हे प्लॉट एट दॅट रेट पूण दी इफ नॉट 4000 बाबा दुसरी रेट पूण थोडी पूण करून दी कोतान त्या लोकांक दी बिकॉज लास्ट 30 years दिस थिंग इज गोइंग ऑन and minister assured us that he will give and लोकांच्या डिमांडाचेर परत एकदा फायल गव्हर्नमेंटाक मूव केली। परत एकदा गव्हर्नमेंटान रेट डिसायड केली एट द रेट ऑफ ₹4000। आता जेन्ना 1500 जाले तेन्ना 2000 ऑप्शनाक गेले। आता जेन्ना 4000 रेट जेन्ना ऑप्शनाक थंयसर रेट फिक्स केल्या ह्या लोकांक लागून तेन्ना थंयसर आयजच्या डेटीर जर तुमी ऑप्शन थंय करीत जाल्यार द रेट इज मोर दॅन 10,000। ऑप्शनाक गेल्यार 10,000च्या भायर वयतली। आता इट इज देअर फॉर कन्सिडरेशन पण प्रत्येक फावटी जी रेट ठरयता 400 वयल्यान तुमी 1,500 येयले 1,500 वयल्यान 4,000 म्हाका दिसता 4,000 इज अ गुड इनफ रेट। तुमच्या ते आउट ऑफ 69 22 जाणूच आतां उरल्या हू वॉन्ट्स दोज प्लॉट्स तितूनचे 3 जाणांनी ऑलरेडी हॅव पेड 4,000 अँड दे हॅव टेकन द पोजेशन ऑफ दोज प्लॉट्स। आता हेंच्यांनी बाकीच्यांनी कित्याक ते प्लॉट्स फुडें सावन घेवपाक जाय एक रेट दिसान दीस वाडत रावतली। आमी फक्त रेट कित्याक तो ठरयला तर नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय आसलो तो आमी ते रोड्स तुमकां करून दिल्या, कन्वर्जन सगळे करून दिल्ले, इलेक्ट्रिकल पोल्स इन्स्टॉल करून दिल्ले आसा। सो हे भितर कन्सिडर केलेले आसा आणि आमी टायम एंड अगेन वी हॅव रिटन टू द गव्हर्नमेंट आणि सो दिस इज द स्टेटस ऑफ दॅट प्लॉट्स। श्री चेचिलाले स्पीकर सर हांव कितें म्हणटा तुमी तो बिझनेस मायंड घेयनाका बिकॉज दीज पीपल अप्लायड फर्स्ट आणि त्यांच्या बेसिसाचेर तुमी प्लॉट घेतलो तो नाल्यार तुमी प्लॉट घेयना आसले तेंचे पयशे आहा थिंगा घेवपाक प्लॉट वेट 1 मिनिट स्पीकर सर त्या पासून हांव मागता तुमी तो एक्वायर केलो एट द रेट ऑफ 50 रुपीज। आता डेव्हलपमेंट चार्जीस दुसरो पण 50 रुपीजान तुमी घेतलो त्या तेंपार। Speaker sir, it is considered by taking into account the development charges of the plot. पण तरी असताना we'll write back to the government for consideration. थोडे कमी करा। बरे कुटबनातील नवीन मच्छीमार जेटी बुधवारी मच्छीमार खात्यानं स्वतःच्या ताब्यात घेतल्यानं कुटबन मच्छीमार बोट मालक संघटना आणि खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आलाय। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी IRB बटालियनच्या 4 तुकड्या कुटबन जेटीवर तैनात करण्यात आल्या आहेत। या वादाचे पडसाद गुरुवारी सभागृहात देखील उमटले। आमदार चर्चिल आलेमाव यांनी शून्य काळात या प्रश्नाकडे लक्ष वेधलं असता मच्छीमार मंत्री विनोद पालाईकर यांनी हा गोंधळ लवकरच सोडवण्याचं आश्वासन दिले। 16 स्लॉट आहे लोडिंग करपाक पूण पयल्या तरी ट्राक तरी ती भितर आंडोल जायत तर आमकां बोटकारांक एक कितें जाळ व्हरपाक मेळना कांय व्हरपाक मेळना आनी तांकां लागून जे फिशरी पट जाय ती एरिया आहा थिंगा ते ट्राक भायर दवरल्या। जेन्ना एक बोट येयली तेन्ना ऑक्शन जालें तेन्ना कोणें पळय घेतला एजंटान ताका सांगलां तूं ट्राक घे पयले स्लॉटार बस दुसरी बोट येयली दुसऱ्या स्लॉटार बसपाक जाय पूण थिंगा भितर हाडपाक जायना। भितर हाडले जाल्यार सगळे इतलो गडबड जाता कोण एक मनीस दुसरो मनीस थिंगा येयलो जाल्यार ताका भायर सरोंक मेळना हे भाशेन जाता। देखून हांव मागतां फिशरी मिनिस्टराक ह्या डिपार्टमेंटाक मातशें सांगून हें सारकें जाय घाल पूण फिक्स ऑप्शन करपाक फिक्स तांकां दिवपाक जायना।